अपमान, इतका घोर अपमान या नानून उभ्या आयुष्यात कधी इतकं भयंकर नाट्य बघितलं नव्हतं. अशी का वागली रे? आपल्यावर विश्वास नाही का तिचा? विश्वास काय संबंध आहे? तिला आपल्यावर सूड उगवायचा आहे, दुसरं काय? नानू तर काय समजावणार आहेस मला मधू तू? सारखी आपली कुणाची ना कुणाची तरी बाजू घेऊन मला समजावत असतो. आता थोड्या वेळापूर्वी जे काही घडलंय तो कशाचा परिणाम होता? माई अगं कुठल्या मुहूर्तावर त्या विक्रांतचं त्या मुलीशी लग्न लावलं? डोळ्यासमोरून माझ्या जात नाहीये ते दृश्य. ते पोलीस, कांगावा करणारी ती मोनिका, तिची ती मुलगी. विजय आता बोल की रे. नानू मामा, जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे मोनिकाचा या घराशी संबंध आलाय. सो तुम्हाला जे काही बोलायचंय ते मला बोल. मी तर पहिल्यापासून सांगत होतो, तो मोहन या घरातून निघून गेला कुठल्या कारणामुळं? त्याला कारण आहे ही मुलगी ईशा. ती जर इथे नसती तर मोनिकाला संधीच मिळाली नसती असा हा तमाशा करायची. मी तिची जबाबदारी घेतली आहे ना, आणि तिचे आजी आजोबा तिला इथे देऊन गेले होते म्हणून. अरे पण त्या देशपांड्यांशी संबंध ठेवू नका असं मी ओरडून ओरडून सांगतोय ना सगळ्यांना. हळू ओरडू नका, तुम्हालाच त्रास होईल. जोपर्यंत ती मुलगी आणि त्या मोनिकाचा निकाल लागत नाही ना तोपर्यंत त्रास चालूच राहणार असं दिसतंय मला. तर ते पोलीस बघून इतकी भीती वाटत होती ना, म्हणजे एकदम धडधडायलाच लागलं होतं. मला असं वाटलं पोलीस विक्रांतला पकडून देणार. आई तू घाबरू नकोस, असं काही होणार नाही. असं काही झालंय का? म्हणजे आता त्याची वाट बघायची का? सर काय आता याची पुढची पायरी तीच आहे. उद्या तुझ्या बरोबर आम्हाला सगळ्यांना जरी जेलमध्ये नेलं तरी मला त्याच्यात आश्चर्य वाटणार नाही. पण या सगळ्यामध्ये ईशा बिचारी निष्पाप आहे असंच तुला म्हणायचंय ना? मुळात प्रश्न आहे ती इथं आपल्या घरात का राहते? आणि अलके हेच तुम्हाला कळत नाहीये. ते देशपांडे घरी आले की त्यांचा अगदी हसून पाहुणचार करत बसतात. तुम्हाला स्वतःची मतच नाहीये. अरे नानू, तू तिच्याशी कशाला भांडतोय? का चिडतोय तुका? राग आपल्याला सगळ्यांनाच आलाय. पण उपयोग काय राग येऊन? निष्पन्न काय? तर शून्य. अरे विक्रांत, कधी होणार आहे तुझा डिवोर्स? मला नाही माहित, केस चालू आहे. म्हणजे तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे का? अरे तुझी तलवार म्यानबंद कर ना. डोक्याला त्रास होतो रे. आधीच एक धक्का बसलाय. नानू मामा, ती मोनिकाहून तमाशा करून निघून गेली. आता आपण आपापसात का भांडतोय? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.